हर हर महादेव मित्रांनो, राधे राधे. स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. पाऊस चालू आहे, पाऊस हे बघा. रात्रभर कंटिन्यू पाऊस चालू आहे. रात्रभर नाही पण पहाटे वगैरे पाऊस चालू झाला आहे. पाऊस चालू आहे अजून. एकदम खतरनाक वातावरण झालं आहे, एकदम घाणेरडा. कारण असा सेकंदात वातावरण बदललं. सेकंदात काल काय झाला, एक पावसाची सर आली, थोडा नॉर्मल असा ढगाळ वातावरण राहायचा, लगेच सेकंदात ऊन राहायचा, लगेच सेकंदात पाऊस, लगेच सेकंदात चेंज. म्हणजे असं वातावरण स्टेबल नाही. त्यामुळे सगळ्यांची तब्येतीची वाट लागली. चलो केळेन प्री वर्कआउट घेऊ. जिमला जायचं आहे. पाऊस असो, वातावरण कसा असो, आपला रुटीन चालू राहायला पाहिजे. आपल्या रुटीनवर काय इफेक्ट नाही पडला पाहिजे. बघा, मी मोठे ब्लॉग टाकतो ना, जे मिनी ब्लॉग ठीक आहे, पण जे मोठे ब्लॉग असतात 12-13 जे काही असतील, त्यांची मी एडिटिंग कशी करतो माहिती आहे काय? म्हणजे मी जास्तीत जास्त असा रॉ ठेवायचा प्रयत्न करतो. कारण का, जे बघतायत, जी व्हिडिओ बघतायत, त्यांना फील झालं की मी पण तिथंच आहे. जास्त त्यात म्युझिक नसते किंवा जास्त त्या सिनेमॅटिक किंवा नॉर्मल एडिटिंग असते. पण मला एक फील करायचं आहे की जे माझे व्हिडिओ बघतात ते तिथं आहेत. कारण मी ओंकारेश्वरचे जे फिरायला गेलो, ओंकारेश्वरचे, उज्जैनचे, नंतर त्र्यंबकेश्वरचे, सुलाचे जे काय ब्लॉग आहेत ना, ते असे एडिट केलेत की तुम्हाला पण फील झालं की आम्ही पण तिथं स्वतः व्हिडिओ नाही बघत, आम्ही पण प्रत्यक्ष तिथं आहोत. असे व्हिडिओ एडिटिंग केल्यात. सर्दी काय जायचं नाव घेत नाही बाबा. कधी जाईल काय माहीत. जाम हैराण केलं सर्दी. चस निघालं जिमला आता. पाऊस थांबलाय तर सटकू. कारण वातावरण एकदम आता सेकंदात एका चटकेत बदलतंय. मग आपण उगाच कशाला चान्स द्यायचा हो त्याला. पाऊस थांबलाय तर सटकू. त्यांनी चान्स एवढा दिला आपल्याला तर मार कल्टी. चलो आलो जिमला. आज पाऊस पण आहे आणि थंडी पण लागते बाहेर जाम. आज काय मारायचं आहे, चेस्ट आणि ट्रायसेप. थंडी असो गरम हो, आता जिममध्ये मस्त. चलो वर्कआउट इज डन. आज मारले चेस्ट अँड ट्रायसेप. आज एवढी मजा आली ना वर्कआउटला. कारण 2-3 दिवस जरा विकनेस, बरं नव्हतं, सर्दी. पण आज एकदम फ्री, लिमिटच्या बाहेर वेट मारला आहे. छान मजा आली. पाऊस येतं आहे. यायला जायच्या टायमाला पाऊस कसा येतो काय माहीत. म्हणजे वरी. सो गाईज, आलो आहे घरी. आल्या प्रोटीन शेक पित आहे. आज वर्कआउट एवढा भारी झाला नाही. म्हणजे एवढे दिवस नरम हळूहळू लाईट वेट, जात नाही. आज एवढा लिमिटच्या बाहेर वर्कआउट, नुसता वेटवर वेट. खतरनाक वेट मारला आणि मजा आली आज. म्हणजे बऱ्याच दिवसांनी. आणि आज मस्त असा एकदम फ्री वाटतंय. सर्दी आहे थोडी, पण काय विषय नाही. मार्केट इज ऑन गाईज. निफ्टी आज म्हणजे चार्ट बघायला गेलो तर वन आवरच्या टाईम फ्रेमला पूर्ण साईड वे. हा पहिला रेजिस्टन्स होता, तो आता ब्रेकआउट नंतर सपोर्ट झाला आहे. इफ द मार्केट सस्टेन ओव्हर हिअर, म्हणजे सपोर्टच्या वरती सस्टेन राहिला तर अपट्रेंड एक दाखवू शकतो निफ्टीमध्ये. आणि जर हा फेल झाला तर परत या लेवलच्या खाली परत तो लो करू शकतो, लो मारू शकतो. नंतर निफ्टी, बँक निफ्टी सेम, एवढा का विषय नाही. IT सेक्टर ऐकत नाही. IT सेक्टर जो दौड़ रहा है, ये लेवल है IT सेक्टर की. इफ़ इट्स ब्रेक दिस लेवल देन वी सी बिग मूवमेंट. नंतर गोल्ड पण एक ऐकत ना आपला. गोल्ड चालूच आहे नुसता. जेव्हापासून हा ब्रेकआउट आल्यापासून गोल्ड मजबूत धावतोय. बाकी क्रिप्टोमध्ये एवढी काय, क्रिप्टोमध्ये अजून काय मुवमेंटच नाही पहिल्यासारखी. क्रिप्टोमध्ये पहिले बेकार मुवमेंट, 10-15% मूवमेंट असायची.
आता काय 0.25 1% मुवमेंट नसते कधी, तो त्यात म्हणजे एवढा काही विशेष नाही. आता जेव्हा बुल रन येईल तेव्हा मजा येईल. चलो आता जातो एक गाडी वॉश करायला, GTला आंघोळ घालतो. आज बऱ्याच दिवसांनी जाईल. आमची पण नाही आहे. सॅम भाऊ चाललेत त्यांच्या कामाला, हम जा रहे अपने काम में, दोनों का रास्ता अलग अलग. मंजिल एक आहे पैसा. आंघोळ पण नाही गेली कारण पाऊस वगैरे आला तर भिजायला होईल, मग पहिले आंघोळ नाही गेली. चलो जाऊ. चलो निकलते, गाडी धुवून झालंय पण पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. त्याला एवढी गाडी देऊन काय फायदाच नाही. आता भिजत जातोय पुढे. चला आता काय मग थांबून काय फायदा नाही, पाऊस काय थांबणार नाही. वाट लागले पूर्ण. आज पाऊस पूर्ण भिजलंय आणि एवढा गार लागतं ना पाणी, हा बहुतेक आजारी पडतंय परत आता. हा हिला एक दिवस नाही झाला बरा वाटून, लगेच वाट लागली. आलोय घरी आता, पहिली आंघोळ करतो, वाट लागली. वाटोला हो पावसाचा. ओट्स खातोय आता, मस्त गरम पाणी, एकदम कडक पाण्याने आंघोळ केले आणि एवढी बेकार भूक लागलेली ना, तर ओट्स खातोय. एवढा गार लागतोय ना, गार खतरनाक गार लागतोय. मस्त आंघोळीवर केले, आता खाऊन घेतो. विषय काय, भिजत आलो तिथं थांबलो असतो. अजून पण पाऊस चालू आहे बघा, अजून पण बाहेर पाऊस चालू आहे. जर त्या पावसासाठी मी तिथं थांबलो असतो तर मी तिथंच अडकलो असतो. जाऊ दे, आलो. भले तिथं थोडा वेळ तर मी थांबलेलो, गाडी धुवून झालेली, कारण तो माणूस चांगला होता गाडी धुणार, त्याच्याकडे पहिल्यांदाच गेलेलो. तो त्याला वाटलं होतं की पाऊस येईल, मग त्यांनी काय केलं, बाकीच्या गाडी साईडला ठेवून आपली गाडी लगेच धुवून दिला आणि नेमका पाऊस आला. मग ती गाडी धुवून पण फायदा नाही, थोडी वाटते क्लीन, कारण चिखल वगैरे अडकलेला तो सगळा बाहेर निघाला. पण गाडी धुवून परत पावसातनं परत चिखल सगळी बट्ट्या बोळ. चलो खाऊन घेऊ. बरं वाटलं जरा गरम पाणी आंघोळ करून. सो गाईज इथं मी ट्रेडला बसलो आता. हे बघा, ट्रेड इज ऑन. पहिल्यांदा मी ट्रेड तुम्हाला दाखवलं आहे, म्हणजे तिकडं चार्टवर तुम्हाला दाखवलेलं आहे, ह्याच्याआधी भरपूर ट्रेड दाखवलेत, पण असा लाईव्ह ट्रेड म्हणजे नाही दाखवायचो मी पहिल्यांदा. फर्स्ट टाईम दाखवला आहे लाईव्ह ट्रेड. खायला नुसता पनीर आज आणि दही आहे. आज जास्त भूक नाही म्हणून नुसता पनीर आणि दही खात आहे. सो गाईज आपला टार्गेट हिट झालेला आहे. जवळजवळ आपला 1:8 रेशिओ असा हा ट्रेड झाला आहे. मस्त बऱ्याच दिवसांनी आपला मस्त टार्गेट हिट झालेला आहे फायनली. आज जरा टाईम गेला कारण टार्गेट पण मोठा होता आपला, पण टार्गेट हिट झालेला आहे. सो काही जेवतो आहे आम्ही. जेवायला आज कोबीची भाजी भाकरी आहे. आज सलाड वगैरे काय नाही, संपला सगळा, पाऊस होता जाम. सो काय जेवण वगैरे झालं आहे, सगळं आवरलं आहे. आता मस्त झोपतो कारण उद्या उठायचं सकाळी लवकर. बघू, आज भिजलो आहे मस्त, पण काय एवढा इफेक्ट वाटला नाही माझ्यावर. गरम पाणी आंघोळ वगैरे केली, जरा बरा वाटला. आता सकाळी उद्या उठल्यावर समजेल कसं वाटतंय उद्याची सकाळ, बघू. सो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला नवीन असा सबस्क्राईब करा. उद्या भेटू नवीन ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.